फ्रीज मध्ये कापलेला हात मी ठेवला. तो माणूस सीसीटीव्ही मध्ये कधीच दिसला नाही, कारण तो घरातलाच होता. मीच होतो. तुम्ही केलं हे सगळं? म्हणजे आपल्या साऊला सुद्धा तुम्हीच? नाही, मी साऊला गायब केलेलं नाही. मला माहित होतं मी जेव्हा हे सगळं सांगेल तेव्हा तुमचा हाच प्रश्न असेल आणि मी याला तोंड देऊ शकत नाही. म्हणूनच विश्वास ठेवा माझ्यावर. ज्यांनी साऊला गायब केलं त्या लोकांशी माझा काहीच संबंध नाहीये. मला अडकवलं गेलं यात. मी यातून निघायचा प्रयत्न केला पण नाही बाहेर निघता आलं. एखाद्या दलदलीत आपण अडकतो ना, बाहेर निघायचा प्रयत्न केला की आणखी रुतत जातो, तसं झालं. आणि माझ्या हातून एक चूक झाली. अजित, कोणती चूक? बोल. आमच्या डॉकवर एक कन्साइनमेंट येणार होती. त्याच्या रेकॉर्ड किपिंगच्या पेपरचं काम माझ्याकडे होतं आणि नेमकं त्यातच घोळ झाला. कंपनीचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. पण बॉसने मला वाचवलं. मला वाटलं सुटलो यातून, पण काही दिवसांनी मला ऑफिसमधून घरी येताना एक फोन आला. हॅलो, अजित माधव मिरजकर. आपण कोण? ह्याच्याशी तुझं काय घेणं देणं? एक्सक्यूज मी, फोन तुम्ही केलाय आणि योग्य त्या माणसालाच केलंय. कन्साइनमेंटच्या पेपरमध्ये झोल केला होतास ना तू? थोडा थोडका नाही, 3,90,00,000 पकडला गेला असतास ना तर आयुष्य उद्ध्वस्त झालंस तुझं. त्यावेळी तुझ्या साहेबांनी वाचवलं होतं ना तुला. तू झोल मारलेल्या पेपरची एक कॉपी माझ्याकडे. ती कॉपी जर डिपार्टमेंटमध्ये पोहोचवली ना तर तुझा बॉस तर लटकेलच, तूही उद्ध्वस्त होशील. हॅलो, पण मी कसा विश्वास ठेवू की तुमच्याकडे पेपर आहेत? ते कळेलच तुला. तुम्ही कोण बोलताय? तुझा बाप. हे बघा, तुम्ही आधी तुमचं नाव सांगा, नाहीतर फोन ठेवा. अनोळखी माणसांशी मी बोलत नाही. मी कुठे आहे? कोण आहे तुम्ही? कोण आहे? आई, हे आई, आई, आई. साऊ, जास्त फडफड करू नका. कोंबडीचं मुंडकं कापतात ना, चिरून टाका ना इथे. हो, माझ्या पुतणीला सोडा. तिचं काय झालंय हे पान. अजून काहीच केलेलं नाहीये, पण आता आम्ही जे सांगू त्याचं तू केलं नाहीस ना, तर मात्र काहीतरी करावं लागेल. कसं आहे, तू सोडून आता इथे आम्ही 3 पुरुष आहोत, बाहेर 2 उभे आहेत. त्यात तुझी पुतणी सुंदर आहे, नाजूक आहे, कवळी आहे. हो, मी तुमच्या पाया पडतो. असं काही करू नका प्लीज, असं काही करू नका. तुम्हाला काय हवंय? आता कसं बोललास? कॉपरेशन हवंय आम्हाला तुझ्याकडून. जर नाही केलं ना तर बर्बाद होशील. मला जर वाटलं ना तर आत्ता तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. कळलं ना कसं ते? तू झोल केलेला पेपर आमच्याकडे. पण मी तुम्हाला जास्त पैसे नाही देऊ शकत. दुःख वाटलो का रे आम्ही? जी कंपनी विकत घेऊ शकतो एवढे पैसे आहेत आमच्याकडे. मग तुम्हाला काय हवंय? काय हवंय तुम्हाला? खेळ खेळायचा आहे, किलवरचा खेळ. या पिशवीत काही खेळणी आहेत, ती तुझ्या भावाच्या घरात ठेवायची.
आणि हे पान ठेवायचं. आणि जर का तू हे काम केलं नाहीस तर मात्र हिचा काहीतरी विचार करावाच लागेल. कळलं? नाही हो. प्लीज प्लीज असं काही करू नका. माझ्या पुतणीला सोडा. पाव तिला उठवा ना. काय झालंय तिला पा. काहीच झालेलं नाहीये. शांतपणे झोपले ती. तिला मारायचं असतं ना त्याच्या आधीच मारून टाकला असता आम्ही. पण आताही मारू. पण तू जर काम नाही केलंस तर. पाणी 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 हवंय. पाणी. साऊ मी 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 तुझा काका अजित काका. मारू नका. साऊ मी सांगाल ते करेन. मारू नका. नको करू ना. आम्ही जे सांगतो ना तेच करायचं. जर नाही केलं ना तर आता तुझ्या पुतणीचा नंबर लागलाय. पुढे तुझ्या मुलीचा नंबर लागू शकतो. वैभवी मिराजकर, वय वर्ष 29, टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये बॅक ऑफिसला जाते. पार्ल्यावरून 8:40ची चर्चगेट लोकल पकडते. उतरल्यानंतर एक फ्रँकी खाते आणि चालत ऑफिसला जाते. GST भवनच्या पुढे श्रीजी आर्केडमध्ये 3ऱ्या माळ्यावर ऑफिस आहे. बरोबर ना? 4 नंबर डेस्कवर बसते ना. डेस्कवर फॅमिली फोटो आहे. शिमल्याला गेला होता तेव्हा ब्लू स्वेटर घातला होता. बरोबर आहे. लंच ब्रेकमध्ये बाजूच्या हॉटेलमध्ये जेवायला जाते. डेझर्ट म्हणून खालच्या दुकानामधून चॉकलेट घेते. कळलं का? तिला उचलणं कठीण नाहीये आम्हाला. आणि तू जर सांगितलेलं केलं नाहीस ना तर पहिले तुझी नोकरी जाईल, मग तुझी इज्जत जाईल, मग ही लाडकी साऊ जाईल. त्यानंतर कोणाचा नंबर लागेल? तुझ्या मुलीचा. हो, असं काही करू नका. असं काही करू नका. मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही सांगतच. त्यांनी ओळखलं की मी दुबळा आहे. मी घाबरलो आणि ते मला माकडासारखं नाचवत राहिलं. आणि तू नाचलास. तू त्यांचं ऐकलंस. माझ्याशी एकदा बोलला असतास. आमच्याशी कोणाशी तरी एकदा बोलला असतास. त्यांनी मला वैभवीबद्दल धमकी दिली होती. जे साऊ बरोबर घडलं त्याच्याही पेक्षा वाईट वैभव सोबत करणार असं म्हणत होते. मग मी कुणाला सांगू. आणि आणि घरात तर रोजच असं हे सगळं घडत होतं. सगळेच घाबरले होते. अरे अजित तू इन्व्हॉल्व होतास ना या सगळ्यात. मग इनिशियलीच आम्हाला सांगितलं असतं तर साऊ बद्दल काहीतरी कळलं असतं ना आपल्याला. पण त्यांनी साऊला मारून टाकलं असतं तर. ती क्रूर माणसं आहे. माणसांना मारताना त्यांना काहीच वाटत नाही. कसलीच दया माया नाही. त्यांनी साऊला मारून टाकलं असतं, वैभवीला काही केलं असतं, विरायला उचललं असतं तर. मी या सगळ्या प्रेशरमध्ये होतो. नाही मायाचा पर्यायच मला उरला नाही. मला वाटलं त्यांना जे हवंय ते मिळालं की ते साऊला सोडतील. पण नाही, उलट ते मला आणखीच अडकवत गेले. आज हे कर, उद्या ते कर. घरात हिअरिंग डिव्हाइस मिळालं. मला वाटलं आता सगळं संपेल. पण नाही. आणि आज आई बरोबर जे घडलं मला सहन झालं नाही. आणि मी संपलोच. मी सगळं डोक्यात ठेवून मी नाही जगू शकत. दादा मला मारून टाक. मी गुन्हेगार आहे. मला शिक्षा करा. ती होईलच अजित. पण ते तू नाही ठरवायचंस. अपराधी नाही ठरवू शकत की त्याला काय शिक्षा व्हायला हवी. शिक्षा ते ठरवणार ज्यांचं तू गुन्हेगार आहेस. हॅलो इन्स्पेक्टर भोसले.
सिटी हॉस्पिटलमध्ये येऊ शकता? आपल्या केस संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती मिळाली आहे. अरे तू थांबलास. हो ते असू दे. काय झालं? बरं आहे ना अजित? बरं आहे ना आता त्याला? बोलतोय तो पण काय वहिनी तुम्ही काही काळजी करू नका. त्यांना वाटेल बरं. हा बरं श्रद्धा, मी येतो आता. उगाच हॉस्पिटलमध्ये गर्दी नको ना. काही लागलं तर मला फोन कर. हा हक्कानी. करते हा येतो. तुम्ही काळजी करू नका. प्रसाद. हा मला ज्या ज्या वेळेला गरज असते त्या प्रत्येक वेळेला तू माझ्या पाठीशी उभा असतोस. मी न बोलवता येतोस, मी न सांगता थांबतोस. थँक्यू म्हणणार आहेस तर मला. अगं मित्र यासाठीच असतात ना. आणि काय, मी अजूनही थांबलो असतो, पण माझं असं लक्षात आलं की नीताला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय आणि तिला ते ऑकवर्ड वाटतंय म्हणून. नाहीतर मी तू फोन कर मला. हा मी येतो. हा ओके. बोल ग, काय झालं? वहिनी, तू यांना शिक्षा द्यायची ठरवली असेल तर तू दे. माझं काही म्हणणं नाहीये, कारण यांनी जे काही केलंय ना ते खूप भयानक आहे, खूप चुकीचं आहे. पण आत या, सांगते. हे कळलं तर सगळं भयानक आहे. काय सांगणार व्यंकटराव, कोणीतरी आपल्या माहितीतलीच व्यक्ती आहे असा पोलिसांचा अंदाज आहे. हो, गेले कित्येक दिवस तिच्याकडेच राहत होतो आम्ही. आठवलं तरी अंगावर काटा येतो. खरं म्हणजे तिने झोपेतच आमचे गळे चिरून केव्हाच मारून टाकायला हवं. हा, तरी पण एक प्रश्न राहतो की सावध शिकाराच्या जाळ्यात आलाय, तो मारत का नाहीये? काय कारण असेल? एक तर शिकाराचं पोट भरलं असेल किंवा त्याला मारायचंच नसेल. त्याला कदाचित विकून टाकायचं असेल किंवा घरामध्ये शोभेची वस्तू म्हणून ठेवायचं असेल किंवा अशाच कुठल्या तरी कामासाठी उपयोग करून घ्यायचा असेल. अर्थात तुमचा काय उपयोग आहे ना त्याला? नाही व्यंकटराव, खरं म्हणजे आमची सगळी कामं तीच करायची आणि ते सुद्धा आनंदाने करायची ती. पण वहिनींची तब्येत आता कशी? ठीक आहे, औषधं चालू आहेत. रात्री झोप लागत नाही, झोपेच्या गोळ्या द्याव्या लागतात. विचित्र आहे सगळं. बायकोला झोप लागत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या द्यायच्या आणि मुलगा झोपेच्या गोळ्या. काय चाललंय काय कळत नाहीये. मग आजीच्या मनात काय चाललंय ते नाही आम्हाला कळत. व्यंकटराव, मी एक प्रश्न विचारू का? त्याच्या आधी मी एक सांगू का? तुम्ही मला व्यंकटराव म्हणताना ते नका म्हणू. माझी लायकी ना. पण मी तुम्हाला माधवराव असं नाही म्हणू शकत. इथनं उमटतच नाही. आपल्या सगळ्या बाबतीत खूप फरक आहे, पण माझ्या मते वयाच्या बाबतीत फारसा नसावा. तर आपण व्यंकटराव माधवराव म्हणण्यापेक्षा व्यंकट माधव असं म्हटलं तर दोघांचं आयुष्य समाधानी सोपं होईल, नाही का? चालेल. तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या की त्या सगळ्याचा सावनीशी काही संबंध आहे का? या सगळ्याचा संबंध सावनीशीच आहे. म्हणजे अजितने हा जो काही अटेम्प्ट केलाय त्यालाही तेच कारण. अजित सांगेल तुम्हाला सगळं. सांगशील ना? हे बघ, मी ह्यांना तुला घेऊन जायला नाही बोलवलंय. मला तुला अशी शिक्षा व्हायला नकोय. पण जे काही आहे ते सगळं खरं खरं तू यांना सांग. तुला कितीही लाज वाटली किंवा अपराध्यासारखं वाटलं तरीही तू सुद्धा विक्टिमच आहेस सावसारखा. पण जे काही ऐकलंयस, जे काही पाहिलंयस ते सगळं ह्यांना सांग. मी म्हणून ह्यांना इथे बोलवलंय. तुझं सगळं ऐकल्यानंतर पोलिसाच्या नजरेतनं त्यांना कदाचित 4 गोष्टी सापडतील ज्या आपल्याला नाही सापडणार. म्हणजे बहिणी,
तू मला माफ केलंस? मला नाही माहित अजित. नीता, वैभवी, विराज, आई बाबा सगळेच खूप भरडले गेलेत या सगळ्यात. पण ते जाऊ दे. तू हे सगळं काही मुद्दामून केलं नाहीयेस. तुझ्या डोक्यावर कोणीतरी बंदूक ठेवून करून घेतलंय. आणि हे सगळं शेवटी साऊसाठीच केलंस ना तू. हो, ते लोक जे सांगत गेले तसं मी करत गेलो. आणि जर मी तसं केलं नसतं ना तर त्यांनी सावला. विषय असा आहे ना मॅडम की मला वाटलंच होतं की हा जो कोणी माणूस आहे तो तुमच्या घरातला आहे किंवा तुमच्या सोसायटीतला आहे, तुमच्या जवळचा आहे. तुम्ही असाल असं नव्हतं वाटलं? आता तुम्ही सांगताय त्यावर लक्षात येतंय की तुम्हाला एकदम डेंजर ट्रॅप केलंय. हरकत नाही, तुम्ही जे जे काय प्रश्न विचारणार आहे त्याची मला उत्तरं द्या. हा, त्या लोकांनी तुम्हाला जिथे सावनी होती तिथे नेलं होतं, बरोबर? कुठे आहे ती जागा? त्यांनी मला जेव्हा नेलं तेव्हा तोंडावर कापड टाकलं. ती माणसं नंतर कधी भेटली तुम्हाला? नाही, माझ्यासमोर कोणीच कधी आलं नाही. मग कॉन्टॅक्ट कसा व्हायचा? फोनवर व्हायचं. तुम्हाला ज्या गोष्टी मिळत होत्या त्या कशा मिळत होत्या? त्या वस्तू बरोबर यायच्या आणि त्यासोबत मेसेजही असायचा. पंजा? मी ऑफिसमध्ये काम करत होतो आणि माझ्या टेबलवर एक पार्सल आलं, म्हणजे बॉक्स आला आणि लगेच मला फोन आला की हा बॉक्स तुझ्या भावाच्या घरी ने
आणि ह्या बॉक्समधून एक पिशवी काढून फ्रीजमध्ये नेऊन ठेव. त्यांनी जसं सांगितलं तसं मी केलं. म्हणजे मी जर तसं केलं नसतं तर त्यांना कळलं असतं आणि मग त्यांनी साऊला त्रास दिला असता.